काय काय सांगू? काय करणार काय माहिती माझ्यासोबत. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळची वेळ आहे आणि आमच्या घरामध्ये अजून झोपाच चाललेलं आहे, कोणच उठलेलं नाही. पण माझं मात्र सगळं काम झालेलं आहे. हे बघा सगळं काम झालंय आणि इकडे बघा आमच्या बिल्लूचा नाश्ता चाललेला आहे आणि घरामध्ये झोपा चाललेल्या आहेत. इकडे बघा हे लोक अजून उठलेले नाहीत आणि यांचे पप्पा पण आता बाहेर गेलेले आहेत कुठल्या कामासाठी आणि यांना आता उठवते मी. किती वेळ झालं पण उठत नाही आहेत आणि नाश्ता बनवायचा पण बाकी आहे. आता हे उठल्याशिवाय मला नाश्ता पण बनवता येणार नाही. आधीच बनवून ठेवलं तर मग थंड होऊन जातो. आता यांना उठवल्याशिवाय कळणार नाही काय बनवू नाश्त्याला. आरू, मयू, ए आरू, मयू, उठा उठा उठा, दुकानला जायचंय. हे असं आहे कारण आज त्यांचे पप्पा नाही आहेत घरात ना, तर यांचे नाटके आता असेच असणार आहेत. पप्पाच्या एका आवाजामध्ये लगेच उठून बसतात, सगळं अंथरण वगैरे काढून बसतात, असं नाश्त्याची वाट बघत बसलेले असतात. उठा उठा, बिल्लू बघा कसा उठून बसलाय. माझा बिल्लूच गुणी आहे, सकाळी पहाटे उठतो पण काय कामाचा नाही, नाश्ता देऊन पाठी लागतो. उठवण्यातच अर्धा टाइम जातो. जाऊ द्या, मी नाश्ता बनवून घेते. ब्रेड आहे, मस्का आहे, चहा बनवून घेते. पण याला दुकानला पाठवायचं दूध नाहीये, मलाच जावं लागतं वाटतं. हे नसल्याने अशीच मस्ती असते त्यांची दिवसभर. हे बघा आता असंच ओरडा. हे कसं चाललंय हा, कसं चाललंय. अरे गोधडी दे इकडं, दे, दोघांना पण नाही गोधडी, आणा इकडं. चला चला, द्या द्या द्या, उठा, चला चला उठा. आता यांची डोकेदुखी दिवसभर असणार आहे मला. हे घे, दुकानला जा. अरे टाकलं होतं मयू त्याला, किती देतो. हा, त्याला पण लाडावून ठेव, खात नाही. हा पण पक्का चालू झालाय, त्याच्यामुळे कॅट फूड टाकल्याशिवाय तर खातच नाही. टाकलं होतं एवढं तरी टाकलं, अजून खूप लाडावलाय तो पण, यांच्यासारखा आहे, दोघांसारखा. अरे उठ, मोठ्या मम्मीकडे जायचं का? जायचं लगे जायचं. जायचं मयू? नको का रे, कुठे गर्दी असती. हा, आज हे नाहीत ना, मग आम्हाला बसनीच जावं लागेल. खूप दिवस झालं तिला भेटलं नाही. ये बोलते सारखंच, पण जाणं काय होत नाहीये. आणि तिला इकडे येणं होत नाहीये कारण त्यांच्या घरामध्ये सोन्या आहे. सोन्याला सोडून तिला जमत नाही कुठे जायला. घरामध्ये पण कोण नसतं, सगळेजण कामाला जातात. आज असतील सगळे घरात, तिला असतं सगळं धावपळ, तर म्हणते तू येऊन जाना. तर बघू, जमलं तर तिकडे पण जाणं होईल आमचं आज. काय रे गांडू. आता पावसाचे येत राहतात गांडू वगैरे. पाणी टाक टाक, अरे पाणी टाक, जाईल. बिल्लू बिल्लू बघ कसा बघतोय. काय आहे ह्याला सांग पहिलं, काय आहे. पकडतोस की काय. पाणी टाकून दे, जाईल. चला, मयुरेश आलाय, खोल ना जरा. दूध वगैरे घेऊन आलाय, चहा बनवते आता मस्त. हे बघा यांचं काय चाललंय दोघांचं. मस्का ब्रेड खाणार ना रे दोघं पण? काय? अच्छा, चॉकलेट माऊस सध्या खूप व्हायरल चाललेलं आहे. हे चॉकलेट माऊस ते मी घरी ट्राय केलेलं आहे, खूपच छान झालेलं आहे आणि प्रोटीन युक्त आहे. 3 अंड्याचं बनवलेलं आहे. 3 अंडे, डार्क चॉकलेट, सगळं असं टाकून बनवलेलं आहे. खूप प्रोटीन युक्त आहे, असं मुलं खूप आवडीने खातात. तर तुम्हाला पण याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. खूप छान आणि टेस्टी आहे ना रे. बरफ झालंय आणि फ्रीजर मध्ये ठेवलं दोघांनी पण. रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवून टाकायचं, भारी लागते सकाळी, है ना. आरू कधी खात नाही अंडा. असं वाटतच नाही की अंड्याने बनवलंय, नुसतं चॉकलेटची क्रीम वाटायला. टेस्टी झाले ना, यम्मी. नेक्स्ट टाइमला आणखीन थोडं जास्त बनवेल. कसे हे लोक बघत होते पहिलं खातात की नाही, खाल्लं तर म्हणजे नेक्स्ट टाइमला जास्त बनवायला. पण नाही, खूप आवडीने खातात आणि खूप टेस्टी आणि हेल्दी आहे, त्याच्यामुळे बनवून ठेवेल. तर तुम्हाला पण सांगा, रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की टाकेल. तर आता चहा झालाय आणि ब्रेडला मस्का लावून ठेवते, म्हणजे सगळेजण आम्ही नाश्ता करू. नाश्ता तयार आहे. बिल्लू कसा बघतोय, याच्या खाली झोपला होता मस्त. चला बसा, या नाश्ता करायला. आज साधा सिंपल नाश्ता, काय बनवलेलं नाहीये. तर आता आमचा नाश्ता झालाय आणि आरूची मान दुखते, तिला अचानकच चमक आली मानामध्ये. तर या आरू, चोळते जरासा बॉम्बने, झेंडू बॉम्ब. दवाखान्यात जाऊन येऊया, आज संडे ना, आमच्या इथले दवाखाने बंद असतात, तो उद्याच गेलं. आणि हा बिल्लूचा
औषध. हे बिलूचं औषध काय निघतच नाहीये. कसं काढायचंय? हे ढक्कन आतमध्ये आहे एकदम. आणि या बिलूला औषध पाजायचंय बघा. आला डॉन आमचा. बापरे, काढायच्या चक्करमध्ये हे तर अजूनच आतमध्ये गेलं ढक्कन. इकडे बघा छोटी आजीबाईचे व्हिडिओ बघत बसलीये आरू. जेव्हा आरूला दात नव्हते. कसली क्यूट वाटायची ना. तो कसा बघत बसलाय. आता नेमकं काय करणार काय माहिती माझ्यासोबत. टेन्शन झालं बिल्लू. बिल्लू टेन्शन झालं तुला. त्याचे डोळे बघूनच हसायला येतं. असे मोठे मोठे डोळे करतो. बापरे, कसली टेक्निक वापरायला लागते. गेलं पाहिजे ना नरड्यामध्ये. गेलं 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 गेलं. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हुशार हुशार बाळ आहे, हुशार बाळ आहे. हुशार बाळ. तर चला मंडळी, आता सगळी तयारी करून घेतो. आरूची आणि मयुरेशची आंघोळ बाकी आहे. सगळेजण आवरल्यानंतर मग भेटू. तर चला मंडळी, आमची तयारी झाली आहे. आम्ही सगळे तयार झालोय. आरू ये. हे बघा आरू पण तयार झाली आहे. आणि मयुरेश बिल्लूसाठी खाऊ बनवतोय. म्हणजे त्याला खाऊ देऊन ठेवलं म्हणजे त्याचं टेन्शन नसतंय. मस्त दिवसभर झोपतो तो. कुठे आहे तो? कुठे बिल्लू? बिल्लू त्याला लगेच कळतं आम्ही कुठं जाणार असलं की. तोंड बघा कसं करतो लगेच. बिल्लू ये सोना खाली आहे. या रुसला लगेच. ये बाळा. त्याचं काही टेन्शन नाही. खातो आणि संध्याकाळपर्यंत झोपतो. तोपर्यंत आम्ही येऊ. तर चला आम्ही सगळेजण तयार झालो आणि आता निघतो. पाऊस पण नाहीये, उघडलाय पाऊस. चेहरा बघा त्याचा, चेहरा सांगतो नाराज आहे तो. त्याला वाटतं आम्ही त्याला सोडूनच जातो की काय. चला त्याला आता तिकडच्या घरात ठेवतो. त्याला खायला प्यायला पाणी बिणी सगळं ठेवून आता आम्ही निघतो. अरे देवा, पाऊस यायला लागला वाटायला लागले. हे असंच होतं, कुठं जायचं म्हटलं ना हे पाऊस असा करतो. छत्री पण एकच आहे आता आमच्याकडं. एक छत्री हे घेऊन गेले. आता 3 जण एका छत्रीमध्ये मस्त एन्जॉय करत जातो. चला. तर मंडळी, आम्ही सगळेजण आता तयार होऊन बस स्टॉपवर थांबलोय. बसची वाट बघत. अजून काय बस आलेली नाहीये. पाऊस बऱ्यापैकी एकदम रिमझिम रिमझिम चालू आहे. तर बघू आता कधी येते बस. आता आम्हाला दिव्याला जायचंय, तर दिवा बस आता वेट करत बसलोय. छत्र्या बरं झालं भेटला टायमावर. पाऊस कमी आहे बरं. तर मंडळी, इतक्या वेळ झाला अजून बस आलेलीच नाहीये. आम्ही सगळे कंटाळलो बसची वाट बघत बघत. बस काय अजून येतच नाहीये. मला वाटतं येऊन गेली की काय माहिती. आम्हीच लेट आलो. फर्स्ट टाइम आम्ही बसचा प्रवास करतोय. म्हणजे हे नसल्यावर यांच्यासोबतच आम्ही कुठं पण जातो येतो. कसं करावं काय करावं काय कळणार झालंय. मयूर बोलतो चल परत जाऊया घरी. आणि आरूला जायचंय. काय करायचं आता. बस पण येत नाहीये इतक्या वेळ झाला. हा आली आली. कुठली आली काय माहिती. आली का? दिवा आहे ना. चला आली बस. बस तर आली. बघितलंच ना मयो. छत्री घेतलीच ना. तर चला बस मध्ये चढतो. हळू हळू हळू. एवढं. अरे बापरे. एसी बस आहे. छान वाटायला लागलाय. खूप दिवसांनी असा बसचा प्रवास करते. आता जिथं जायचं तिथं रिक्षानेच असतो आमचा प्रवास. पकड तिकीट काढते. आम्ही यांना न सांगता निघालोय जायला. नंतर हे जेव्हा व्हिडिओ बघतील ना तेव्हा म्हणतील एकटे प्रवास करताय तुम्ही लोक. म्हणतील फर्स्ट टाइम आम्ही असा प्रवास करतोय. 3 जण ते पण. नाहीतर कधी पण यांचे पप्पा सोबतच असतात. मला तर कधी एकटेच, मी कुठं जातच नाही तर अशी. पण छान वाटायला लागला असा बसचा प्रवास कधी कधी करावं. आणि एक ट्रेनचा प्रवास आवडतो पण भीती वाटते करायला, कारण गर्दी खूप असते ना. आरूला तर खूपच आवडतं असा प्रवास करायला है ना. एसी बस. रस्ता भरलाय ना. सगळेजण वाट बघतायत तिकडे. फोनवर फोन येतोय निघालात का, बस भेटली का. आणि सगळे घरीच आहेत. बरं झालं, सगळ्यांना सुट्टी आहे तर सगळे घरीच आहेत. फक्त भाऊजी नसतील घरी, ते गेले असतील कामाला. आरू बघा किती एन्जॉय करते. बापरे, बाहेर पाणी बघा किती भरले रस्त्याने. आरू कसं वाटतंय. मस्त वाटतंय ना. पोहते कारू पोहतेच पाण्यात. हे बघ रिक्षा मध्ये डुबले रिक्षा. एवढं पाणी मग इकडे पूर्ण गच्च भरलं इकडे. तर
पोह्यासारखं आहे. हा. रस्ता अख्खा भरला इथे पाण्याने. मंडळी आम्ही पोहोचलोय दिवा. तर आता थोडं पुढं जाऊन उभा राहतो. आहे अजून टाइम. चला रू आरामशी चला पकडून. हा सगळीकडे पकड. आरूला पकडा. चला स्टॉप आला आमचा. चला आम्ही पोहोचलो बरोबर. मयुरेशला माहिती आहे सगळा ऍड्रेस. बरोबर आणतो मयुरेश. आ हा सगळं माहिती आहे. आरू मोठ्या मम्मीला जाऊन भो कर. कशाला वाटच बघत बसली आहे ती. फोनवर फोन करते. पोचलात का पोचलात का. हा असं सांगायचं का. पुढे चालू निघून आम्हाला माहितीच नाही. मला विचारले तर बोलला पुढे चालायचं अजून. मी आली 1 मिनिटात. अच्छा फसवायचं बोलतायत. असं सांगूया बोलतात मोठ्या मम्मीला. आम्ही पुढे गेलो निघून आम्हाला कळालंच नाही. घाबरून जाईन ती लगेच. हो चला म्हटलं ब्लॉग शूट आहे आमचा. चालू आहे. चला लिफ्ट आली आहे. लिफ्ट मध्ये जातो आता आम्ही. बरं झालं लवकर आली नाही तर इथे येतच नाही लवकर. बरं झालं पावसाने साथ दिली. पाऊस नव्हता म्हणून बरं झालं. व्यवस्थित आलो है ना. आलो. चला लिफ्ट ओपन. अरे झोपलात की काय तुम्ही लोक. सोन्या बघा सोन्या काय करते. अरे लाईट नाहीये. अरे इकडे पण लाईटीचा प्रॉब्लेम झाला का चालू. हा काय करायला लागली तू आता. हा हा आरूचं फेवरेट चाललंय मस्त. हा तिला खूप आवडते. तिच्या मोठ्या मम्मीच्या हातची लय तारीफ करत होती. त्या दिवशी खाल्ली तर खूप तारीफ करत होती. काय शोधायला लागली तू नेमका. काजू पण लागतंय. इकडे बघा लोकेशन किती भारी वाटतंय. हा किती हवा येते भरभर भरभर. मस्त वाटते इकडे. त्या साईडला पाणी साचलंय खरंच खूप. मोठ्या मम्मीच्या गळ्याला नाही पडली आल्याला. हा मोठी मम्मीकडे जायचंय. मोठी मम्मीकडे जायचंय. मोठी पप्पी घेतोय. सोन्या बघा सोन्या. कोणी पण आला ना सोन्या पहिला लाड करा म्हणून जवळ येतो. जातच नाही. हात फिरवा लागते असा. ज्योती आता काय खरं नाही. आता काय खरं नाही. सोन्या बघा कसा येतो लगेच. कोण बोलवलं. कोण बोलवलं. नाही नाही त्याची दीदी आहे ना इथं. हा तुझ्याकडेच बघायला लागला तो. काय बोल. अरे वा हे काय प्रकारची पप्पी आहे. अरे बापरे. हा चावत नाही पण. हा हो ढकललास का तू. पाऊस उघडलाय बऱ्यापैकी. आभाळ आहे. लोकेशन किती भारी वाटते ना इकडे. आणि हवा पण एवढं भरभर येते ना. छान वाटते खूप. घरामध्ये बसलेत सगळेजण. मस्ती झाली आता सगळ्यांची इतक्या वेळ. आणि बघा सोन्या बघा मटण बनते तर आतमध्येच आहे सोन्या. बाहेर काय येतच नाहीये. निघायचं आरू नाही. आरूला इथं आलं म्हणजे निघू वाटत नाही. इकडे चाललाय स्वयंपाक करायचं. काय आणलं स्वप्नील.
नान बनवायला. त्या दिवशी मी बनवलेली रेसिपी नान ती परत बनवायला लागली. आरूला मोठ्या मम्मीच्याच हातची आवडते तिच्या. मजा आहे आता आरूची तर. काजू बदामची पेस्ट पण टाकतात. वेगळी रेसिपी आहे ही जरा. आका नाव काय बोलली? मुर्गा मुसलम. मुर्गा मुसलम. काय काय वेगवेगळं ट्राय करत राहते आता ती पण है ना. ते काय हे फ्राय केले ना तेलामध्ये. आरू उडून जाशील एवढी हवा येते. कसली भारी हवा येते ना घरामध्ये. चल बसा. चला मस्त तयार आहे जेवण. आरू तुझं फेवरेट बनवलं ना मोठ्या मम्मीने. हा खा मग आता हाताने. तर आता यांचं जेवण चालू आहे. आरूचं फेवरेट. हा भारी झालं. मजा नाही काय. आका इकडे बघ मजा नाही आया. इथं काय होतं नाही या दोघांना आवडलं. इकडे बघ घरचा पोरगा. अच्छा अच्छा नाही आता ताट घेतलं जाईल वापस. हा इथे गरम गरम बनवायचं चालूच आहे. सुगंध मस्त सुटलाय भाजीचा. आता हे नान बनवायचं चालू आहे. मैदा आणि त्याच्यामध्ये असा लसूण टाकायचा. एक नंबर लागतं. मी जास्त टाकलेला. हे हा भारी आहे. एवढंच ना भट्टी नाही. तेच ना घरचं ते घरचंच असतंय. या मंडळी जेवायला. खूप छान झाले मस्त. आणि गरम गरम तर खायला अजूनच छान लागतंय. इथे गरम गरम बनवते सगळ्यांसाठी. म्हटलं इथंच उभा राहून खावा आता. आउट झाली आरू आउट झाली. पकड दादाला पकड. इकडे एवढा पेस आहे ना खेळायला मस्त आहे. अरे आरामशीर. इकडे आले म्हणजे आरू अशी खेळते पकडा पकडी. हे बघ आज सोन्याबरोबर नाही खेळ. सोन्याला नाही घेतलं खेळायला. सोना पण यांच्याबरोबर पळतो. तर मंडळी आता आराम वगैरे सगळं काय झालंय आमचं आणि खूप एन्जॉय केलाय इकडे. तर आता घरी जायला निघतो आम्ही. आणि बाहेर पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. खूप आभाळ आलाय बाहेर. तर आता निघणार आहोत आम्ही. आता 7 वाजलेत तर अंधार पण पडणार आहे का निघू का आता. बस थांब बोलता बोलता आम्हाला 7 वाजले. आमचा बिल्लू घरी एकटा आहे. ती बोलते राहा आजच्या दिवस. पण राहायला काय जमणार नाही काय आरू. सोन्या कसा राहतो का सोन्या. मग आता बिल्लूला आम्ही एक टाइमच देऊन आलो खायला. आता घरी गेला तिला पहिला खायला द्यावं लागेल. असं बोललं तर मग ते काय पाऊस राहणारच नाही. वाढतच राहील. तर मंडळी आता आम्ही जायलासाठी निघतो. पण ही ज्योती काय आलेली नाही अजून. ती कधी येते तिचा वेट करत बसलोय आम्ही. ह्याला कसं कळतं बरोबर आले. पळतच येतो. आले चला भाऊजी पण आले आता. लवकर गेलो असतो तर बरं झालं असतं. आता एवढा जोरदार पाऊस चालू झालाय आणि त्यात मध्ये हवा पण आहे. तुम्ही चालत लेट तर काय करणार आता इतके वेळ थांबून. चला आता आम्ही घरी जायला निघतोय. चला. अरे बापरे सोन्याचा बाय. ये बोलतोय का जा म्हणतोय. बाय सोना. चला बाय. चला हो करते बरं ठीक आहे. चल बाय. चला आलो आम्ही ग्राउंड फ्लोअर. किती वेळ झाला आम्ही बसची वाट बघत थांबलोय. अजून बस नाही आलेली. हे असले असते तर रिक्षात बसून आम्ही कधीच घरी गेलो असतो. टेन्शनच नसलं असतं. तर चला इतक्या वेळानंतर बस आली फायनली. बाय 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 बाय. आरू पळत आलो ना. बरं जागा पण भेटली. खाली आहे बरं झालं. हा बरं झालं टायमावर बस भेटली. नाही तर खूपच उशीर झाला होता. पूर्ण अंधार झालाय आणि एकतर हे पण सोबत नसल्यामुळे असं वाटतंय कुठं जायचं एकटं असं वाटतं ना. तर आता काही टेन्शन नाही. बस पण भेटली. नाहीतर आम्ही ओला बुक करणार होतो आता कंटाळून. आता घरी निघतो आम्ही. चला आमचा स्टॉप आलाय उतरायचा.
चला उतरा. आरूला पकडा, आरूला झोप येते. तर चला आम्ही उतरलो आणि आता घरी जातो. लाईट नाही वाटतं, बिल्लूचे काय हालत होते काय माहिती आता घरी गेल्यानंतर. हा तर मंडळी आम्ही घरी आलो आणि इकडे बघा आमचा पचका झाला, लाईटच नाहीये. पचका झाला, लाईटच नाही आहे घरात. आणि बिल्लू बघा एकटाच बसला होता एवढ्या अंधारात आमचा. बरं झालं आम्ही आलो, नाहीतर बिल्लू काय खरं नव्हतं बिल्लूचं आमच्या. घाबरून कसं झालं असतं काय माहिती. अरे ही पण लाईट घे. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.